नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला कैरी आणि तीळ यापासून लोणचं बनवायचं। चला तर बघूया मग हे लोणचं कसं बनवायचं। आणि इथे आपल्याला बिलकुल तेलाचा वापर करायचा नाही। इथे तर 50 आंबे घेतलेले आहेत आणि ह्या आंब्याला फोडून यातल्या कोई काढून घ्यायच्या आणि आपल्याला कपड्याने फोडी पुसून घ्यायच्या। यामध्ये बिलकुल पाण्याचा अंश राहायला नको, त्यामुळे लोणचं खराब होतं। हे बघा, आपलं एकदम स्वच्छ करणं झालेले आहेत ह्या फोडी। आता ह्या फोडी आपण बाजूला ठेवू आणि आपण आता त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे 1.5 किलो तीळ घेतलेले आहेत। तीळही स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून छान स्वच्छ निसून घेतलेत। याला आपल्याला आता भाजून घ्यायचं। तीळ आपल्याला एवढेच भाजायचे की हाताला गरम लागतील एवढेच। खूप जास्त तीळ भाजल्यानंतर आपलं लोणचं हे थोडं कडसर होतं आणि लोणचाचा कलरही बदलतो। या पद्धतीने मी पूर्ण तीळ भाजून घेत आहे। तीळ भाजून आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचे। आता 1 किलो मीठ घेतलेलं आहे आणि ह्या मिठाला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं। मीठही हाताला गरम लागेल एवढंच भाजायचं। हे बघा, आपलं आता मीठ गरम झालं। गॅस बंद करायचा आणि 2-3 मिनिट त्याला तसंच हलवायचं। आता त्या गरम मिठामध्येच आपल्याला हळद टाकायची। 1 वाटी मी हळद घेतलेली आहे। ती हळद या मिठामध्येच टाकायची आणि त्या गरम मिठामध्येच त्याला चांगलं हलवून घ्यायचं। म्हणजे हळदसुद्धा आपली चांगली गरम होती किंवा ओलावा त्यामध्ये राहत नाही। आता आपल्याला 5 ग्राम हिंग घ्यायचा, 10 ग्राम मिरे, 10 ग्राम लवंग, 10 ग्राम मेथी घेतलेली आहे आणि हे 20 ग्राम सोप घेतली। आता हे आपल्याला पूर्ण साहित्य भाजून घ्यायचं। अगोदर मी मेथी टाकली कारण मेथी भाजायला थोडा उशीर लागतो, त्यामुळे मेथी हे बघा हाताला गरम लागेल एवढीच गरम करायची आणि आपल्याला काढून घ्यायची। आता लवंगा टाकायच्या, त्यातच आपण मिरे टाकून घेऊ। दोन्ही 10-10 ग्राम घेतलेलं आहे। 20 ग्राम सोप ती त्यामध्ये टाकायची आणि आता याला गरम करून घ्यायचं आपल्याला। आणि 1 चमचा कळवणची घेतली। कळवणची शेवटी टाकली कारण ती जास्त भाजल्या जाते। आता पूर्ण साहित्य आपलं भाजणं झालं। आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ। यामध्येच मी हिंग टाकला आणि याला मिक्सरमधून या पद्धतीने फिरवून घेतलं। हे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि तीळसुद्धा आपल्याला मिक्सरमधून काढायचे। हे तीळ आपल्याला एकदम जास्त बारीक करायचे नाही। आपण शेंगदाण्याचा कूट बनवतो त्या पद्धतीने आपल्याला तिळाचा कूट करायचा। आता आपण लोणचं बनवूया। ह्या फोडीमध्ये आपल्याला मीठ आणि हळद हे टाकायचं आणि मी 1 वाटी तिखट घेतलेलं आहे। तिखट आपल्या आवश्यकतेनुसार घ्यायचं, तेही त्या फोडीमध्ये टाकून घ्यायचं आणि जो आपण तयार केलेला मसाला आहे तो टाकायचा, तिळाचा कूट टाकायचा आणि आता याला मिक्स करायचं। हे पूर्ण साहित्य आपण एका भांड्यामध्ये बाजूला एकत्र करून नंतर यामध्ये टाकलं तरीही चालतं, पण मी याच पद्धतीने टाकलेलं आहे। असं आता पूर्ण साहित्य टाकून आपल्याला या लोणच्याला चांगलं मिक्स करून ठेवायचं। या पद्धतीने चांगलं मिक्स केल्यानंतर त्याला हळद मीठ हे चांगलं लागतं आणि त्याला पाणी सुटतं। इथे आपण तेलाचा वापर केलेला नाही। आता हे मिक्स करून मी लोणचं असं झाकून ठेवलं। आता चला दुसऱ्या दिवशी बघूया। दुसऱ्या दिवशी बघा, लोणचं आपलं थोडं ओलसर झालेलं आहे, त्याला थोडं पाणी सुटलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा सोडियम बेंजाइट टाकायचं आणि 3 ते 4 चमचे मी व्हिनेगर घेतलेलं आहे। हे दोन्ही चांगलं वाटेमध्ये मिक्स करायचं आणि हे आपल्याला आता या लोणच्यामध्ये टाकायचं आणि लोणचं थोडंसं खालीसुद्धा दबलेलं आहे। आता हे सोडियम बेंजाइट आणि व्हिनेगर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। या पद्धतीने आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ। हे बघा, लोणच्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। या पद्धतीने केलेले तीळ आणि कैरीचं लोणचं हे 2 वर्षसुद्धा खराब होत नाही। या पद्धतीने तीळ आणि कैरीचं लोणचं आपण सुद्धा तयार करून बघा आणि कसं झालं ते कमेंट करायला विसरू नका। आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।